पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी 12 मे ते 7 जून या कालावधीत अमरावती जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संच FTK द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे। जिल्ह्यातील सर्व 841 ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम राबवून गाव पातळीवरील प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे। ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध, गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आवाहन अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानादरम्यान केले आहे। पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेअंतर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी FTK संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत। या मोहिमेअंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या व संकेतस्थळावर नोंदणी असलेल्या गावातील 5 महिलांच्या कामाची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवत्ता विषयक FTK प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात 8वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांना FTK किट द्वारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, 8 ते 10 मधील विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यांमधील पाणी नमुने तपासणी करणे, WQMIS पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक FTK संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक FTK संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे। तसेच याबद्दलची जनजागृती देखील करण्यात येत आहे। सोमवारी संपन्न झालेल्या जनजागृती अभियानाद्वारे FTK किट द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी जनजागृती अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमास संचिता मोहपात्रा यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाडे, कार्यकारी अभियंता सुनील जाधव, उपकार्यकारी अभियंता स्नेहल धावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अंकिता लाड, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे, प्रशांत सातव, निलिमा इंगळे, प्रणाली देशमुख आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।